साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहत, जे भारतीय विद्यापीठाच्या समोरचा जो भाग आहे आणि न्यू इंग्लिश स्कूल या आवारात सिग्नलला असणारा हा भाग आहे. आणि सध्या या भागात काही प्रॉब्लेम चाललेले आहेत, तर आपण येथील जे स्थानिक रहिवासी यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत. नमस्कार, मी किरण शंकरराव म्हात्रे. सदर जो आलकाडोके परिसरातील जो काही भाग आहे, जो मातंग वसाहत म्हणून फार पूर्वीपासून ओळखला जातो. ॲक्च्युली मातंग समाजमध्ये ही इतिहासकालीन आहे आणि सदाशिव पेठचा मांगवाडा म्हणून ती प्रसिद्ध आहे. 1987 साली पार्किंगचं आरक्षण वसाहतीवरचं काढून एक 10 गुंठ्याचा जो 458चा जो सर्वे नंबरचा प्लॉट आहे त्याच्यावरती टाकण्यात आलं होतं. आणि वसाहतीवरती होणारा अन्याय हा त्यावेळेस सामाजिक आणि राजकीय नेत्यांकडून दूर करण्यात आला होता. पण आत्ताच्या चालू घडामोडीमध्ये साधारण 2007 नंतर जो नवीन DP आराखडा तयार झाला, त्याच्यामध्ये 2012 11 ते 12 याच्या आसपास पुन्हा एकदा तोच प्रकार मातंग समाजावरती अन्यायकारक करण्यात आला. तो म्हणजे प्रशासनाकडनं आणि जे कोण बांधकाम व्यावसायिक जे बिल्डर लोक आहेत त्यांच्यामार्फत हा वाईट प्रसंग पुन्हा एकदा मातंग समाजावरती टाकण्यात आला किंवा करण्यात आला. सदर त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन पण केलं, मोर्चा पण काढला. 2013-14 साली आमच्या हरकती नोंदवल्या आणि त्याच्यानंतर आमची हिअरिंगसुद्धा झाली. त्याच्यानंतर आम्हाला काही प्रमाणात महानगरपालिकेकडनं शब्द देण्यात आले की बाबा तुमचं पार्किंग आम्ही इथनं हलवू. आणि त्यानंतर आम्ही थोडं निश्चिंत झालो की बाबा चला, महानगरपालिकेने आपल्याला शब्द दिला आहे आणि त्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस अंमलात आणल्या होत्या. पण त्याच्यानंतर आत्ता 2022 म्हणजे मार्च 2022 त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये कुठलेही नगरसेवक नव्हते. 14 मार्च 2022 नंतर जे महानगरपालिका होती ती बरखास्त करण्यात आली. त्याच्यानंतर 22 ते 25 एवढा काळ हा प्रशासनाचा होता. त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने बिल्डर लोकांना त्या 458 प्लॉटमध्ये परवानग्या देण्यात आल्या. त्याच्यामध्ये 150-200 वर्षापूर्वीची झाडं होती तीसुद्धा काढण्यात आली. त्याच्यानंतर तिथं कमर्शियलला परवानगी दिली. 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये 4,500 स्क्वेअर फूट म्हणजे अर्धा, त्याच्यामध्ये ग्राउंड आणि बेसमेंट असं 4.5 गुंठ्यामध्येच 2 मजली म्हणजे 4.5 गुंठ्यामध्ये 2 मजली असं पार्किंग महानगरपालिकेला देणार आणि बाकीचं सगळं कमर्शियल करणार. मग थोडक्यात R7 मध्ये ते बांधकाम महानगरपालिकेने मंजूर केले. पण ते पार्किंग मंजूर जेव्हा केलं महानगरपालिकेने किंवा जे कन्स्ट्रक्शनला जी काय परवानगी दिली कमर्शियलला, तर ती एकदम चुकीच्या पद्धतीत आहे. कारण वसाहतीवरती पण पार्किंग तसंच ठेवलं आहे. तिथल्याही पार्किंगला त्यांनी R7 करून ती मान्यता दिली. पण काही चुकीचे अधिकारी याच्यामध्ये कुठंतरी वावल्या गेलेले आहेत महानगरपालिकेकडनं आणि त्यांच्यामार्फत काही परवानग्या किंवा काही हस्तक्षेप करून, काही ताकदीचा वापर करून, पैशाचा वापर करून समाजावरती हा अन्यायकारक प्रकार पुन्हा एकदा त्यांनी घडवला आहे. कारण त्यांच्या गणितामध्ये दलित समाज म्हणजे हा मागास समाज आहे आणि मागास समाजाकडे लक्ष देणारं कोण नसतं. सत्ताधारी पक्ष आत्ता आहे, सगळ्यांकडे आम्ही विनवण्या करतो आहे, सगळ्यांच्या भेटीगाठी घेतो आहे, पण विशेषतः असं कुणी लक्ष समाजाकडे आत्ता देत नाही आहे. त्याच्यामुळं मातंग समाजाच्या अनेक संघटना आहेत की त्यांच्याकडं आम्ही आता अर्ज निवेदन दिलेले आहेत. आणि मातंग समाजाच्या, दलित समाजाच्या, जे भीम आमचे बांधव असतील, मराठा बांधव असतील, यांच्यापर्यंत पण आमच्या निवेदन गेलेले आहेत आणि त्या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आमच्याबरोबर ते उभे राहणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील किंवा सत्ताधारी जे कोण महानगरपालिकेत बसलेले पदाधिकारी असतील, ह्यांनी जे ह्याच्यावरती योग्य तो निर्णय जर नाही घेतला तर एक फार मोठ्या प्रमाणात एक आंदोलन इथं पुणे शहरात आपल्याला बघायला मिळेल. आणि आमरण उपोषणसुद्धा महानगरपालिकेच्या बाहेर थोड्याच दिवसात आपल्याला बघायला मिळेल. आम्हाला काही लोकांनी, नेत्यांनी शब्द दिलेत, सामाजिक कार्यकर्त्यांनी शब्द दिलेत, या गोष्टी आम्ही कशा तरी थांबवू. त्याच्यामुळं आम्ही आत्तापर्यंत पाठपुरावा त्या गोष्टींचा करतो आहे
काही पेपर आम्ही महानगरपालिकेत मागतोय, काही पेपर आम्हाला मिळले जातात, पण काही ठिकाणी आम्हाला चुकीची उत्तरे दिली जातात. तर आमची एवढीच मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये पार्किंगची समस्या असू, ट्रॅफिकची समस्या असू, ह्या सगळ्या अडचणी आपण माझं आजसुद्धा पाहतोय. आजची परिस्थिती अशी आहे, रोडला चालणं मुश्किल आहे. गाड्या लोक कुठं लावतात त्यांनाच कळत नाही. आणि एवढा मोठा जर 10 गुंठाचा प्लॉट महानगरपालिकेकडे असताना तुम्ही बिल्डरला कमर्शियलला परवानगी देता कशी काय? मग तुम्ही पूर्ण 10 गुंठ्याचं 10,000 स्क्वेअर फूटचं जे आहे तर पूर्ण आवाळ भव्य तुम्ही पार्किंग करू शकता. टिळक रोड आहे, शास्त्री रोड आहे, नजदीक सगळं असं गजबजलेलं एरिया आहे. तुम्ही पूर्ण पार्किंग करावे अशी आमची मागणी आहे. 100% जर तुम्ही पार्किंग केलं तर मातंग समाज कुठंतरी वाचला जाईल. 87 साली तो वाचवला होता. आता त्याला वाली कोण नसल्यामुळं अन्यायकारक काही घटना आपल्याकडे आता दिसून येतात. पैशाच्या जोरावरती काय अधिकाऱ्यांची तोंडं बंद केलेली आहेत, पण आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि आमच्याकडे जर जातीने कुणी लक्ष नाही दिले तर एक लक्षात ठेवा, आम्ही मातंग समाजाचे आहेत, आम्ही बाबासाहेबांना मानणारे आहेत. आमच्याही समाजातील अनेक हुतात्मा महाराजांचं त्यांनी काम बघितले, कार्य बघितलेले. आम्ही लहुजींचे पट्टे आहोत. वेळेकाळी प्रशासनाने ह्याच्यावर लक्ष घालावं आणि ह्या गोष्टी लवकरात लवकर आटोक्यात आणाव्या. नाही तर आम्ही मांग काय जाते कुणाला सांगायची गरज नाही. आम्हाला आमच्या जातीवर यायला काही वेळ लागणार नाही. जय लवजी. मी सचिन केंजळे. एक समाजाचा एक घटक आणखी एक साधारण एक काहीतरी देणं लागतं ह्या हिशोबाने मी बोलतो तुम्हाला एक दोन शब्द. माझ्या या वस्तीवर जवळजवळ ऐतिहासिक वस्ती आहे. ह्या वस्तीवर माझ्या बऱ्याच वर्षापासून असं हे आरक्षण पडलेलं आहे आणि ते आरक्षण पडलेलं पार्किंगचं आरक्षण पडलेलं आणि ते बिल्डरच्या जे माझी एकच विनंती आहे की ते फक्त ते पार्किंगचं आरक्षण हटावं. सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे, सर्वांनी सहकार्य करावं. महेश दोडके. मी ह्या मातंग वस्तीमध्ये रहिवासी आहे. आमची फार काही मागणी नाही आहे. जी आमच्या वस्तीवर पार्किंगचं आरक्षण जे टाकलेलं आहे ते हटवावं. बिल्डरचं काम जे आत्ता पूर्ण जोरात चालू आहे ते थांबवून त्या बिल्डिंगमध्येच पूर्ण पार्किंग व्हावं एवढीच आमची मागणी आहे. 100% पार्किंग ती पाहिजे. आमची वस्ती वाचली पाहिजे. जी ऐतिहासिक वस्ती आहे, मातंग समाजाची पूर्ण ही वस्ती आहे, ही पूर्ण अशीच अबाधित राहिली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. मी आशिष चंद्रकांत फासगे, या वस्तीत राहणारा एक कार्यकर्ता. जे आमच्या वस्तीवर जे आरक्षण जे पडलंय आणि तिथलं जे मोकळ्या प्लॉटचं आरक्षण तिथलं काढून जे वस्तीवरती आमच्या टाकले, हे जर आमच्या इथलं जर उठून तिथं जर 100% पार्किंग केलं तर कुठं जरा आमची वस्ती जरा थोड्या ह्याच्यात वाचेल. तर हे आमचं एवढीच मागणी आहे की 100% पार्किंग तिथं व्हावं आणि आमच्या समाजाला न्याय मिळावा. जय भीम. नमस्कार, मी प्रसाद कुचेकर. या ठिकाणी जो सगळं हे चाललेलं आहे पार्किंगच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा वेळोवेळी सर्व समाज बांधव करत आहोत. तर ह्याची दखल घ्यावी सर्व अधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी, आमदारांनी. याचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय द्यावा आणि तिथे 100% बहुमजली पार्किंगच बनवावं अशी सर्व समाज बांधवांची आमची इच्छा आहे. 87 साली ज्यावेळेस मातंग वसाहतीवरचं ज्यावेळेस पार्किंग उठवण्यात आलं त्यावेळेस रोडला पण अडथळा होता. रोड वायडिंगचा काही भाग हुशारीने या समाजावरती टाकला होता आणि काही भाग पार्किंगचा, असं तो नाटक त्यावेळेस पण केलेलं होतं. पण त्यावेळेस उपमहापौर स्वर्गीय शंकरराव म्हात्रे यांनी आणि नगरसेवक गोपालदादा तिवारी यांच्या सहकार्याने इंग्लिश स्कूलची किमान 12 ते 15 फूट भिंत आतमध्ये घेण्यात आली आणि महानगरपालिकेकडनं त्यांना 87.5 लाख रुपये त्यावेळेस मंजूर केले, म्हणजे 90-92च्या कालावधीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग किमान 12 ते 15 फूट हा रोड ह्या मातंग वसाहतीचा मग काही शिवराम म्हात्रे पथ जो रोड आहे तो वाढला. आणि त्याच्यानंतर इंग्लिश स्कूल DS संस्था जी आहे त्या संस्थेला शाळा बांधायची होती आतमध्ये, त्यामुळं त्यांनी ती जागा महानगरपालिकेला देऊन त्या पैशाचा मोबदला घेतला. त्याचबरोबर त्यांनी TDR FSI वापरून त्यांनी आज DS जी इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून जी ओळखल्या जाते ती DS शाळा त्यांनी त्यावेळेस महानगरपालिकेकडनं सगळ्या मंजुऱ्या घेऊन ती बांधली
त्याचबरोबर शिक्षण शिक्षण मंडळाकडनं त्यांनी परवानग्या घेतल्या आणि DS ही इंग्लिश मिडियम शाळा ती सुरू केली. म्हणजे 87 साली एवढा मोठा म्हणजे फेरबदल होऊन सुद्धा महानगरपालिकेने 87 साली 87.5 लाख रुपये जर वस्ती वाचण्यासाठी देत असतील, तर आजच्या काळामध्ये किमान 12 ते 15,000 कोटी रुपयाची महानगरपालिका असताना देखील तुम्ही 10 गुंठाच्या प्लॉटला चिंधेपणा, थोडक्यात म्हणजे एक लोकल भाषा वापरतो मी, चिंधेपणा केल्यासारखं R7 कुठला कायदा त्याच्यात टाकला, ॲड केला आणि 10 गुंठ्याचा प्लॉट, 4.5 गुंठ्यामध्ये तुम्ही 2 मजलीच फक्त तळमजला ग्राउंडचं तुम्ही पार्किंग घेताय, तुकडा चिंधेपणा करताय आणि बाकीचं त्याला कमर्शियलला देत आहे. म्हणजे ह्याला कुठेतरी साठं-लोटं दिसते. ह्याला आम्हाला हे सगळं बघण्यात येते आमच्यासुद्धा. हे सगळे लागेबघत झालेली आहे, मिळेबघत झालेली आहे आणि समाजावर कुठेतरी अन्याय हा होत आहे. पण जे कोणी नगरसेवक असतील, जे कोणी काय, आम्ही काय कोणाला दोष नाही देत, पण यांनी हा पण विचार करावा, पुणे शहरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातनं दलितांचा आणि मातंग समाजाचं वोटिंग आपल्याला मिळते. त्यामुळे तुम्ही लोकांनी त्याच्यावर जातीने लक्ष घालावे आणि हा विषय कुठेतरी थांबवावा.